मनाली ते कसोल प्रवास वर्णन. मागील आठवड्यात सुट्टी घेऊन मला मनाली ते कसोल असा अविस्मरणीय प्रवास करण्याची संधी मिळाली. हिमालयाच्या कुशीत वसलेली ही ठिकाणे निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत. सकाळी लवकर आम्ही मनालीहून प्रवासाला निघालो. आकाश स्वच्छ होते आणि थंडगार वारा मन प्रसन्न करत होता. मनालीहून पुढे जाताना भुंतर हे गाव लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि खळखळ वाहणारी पार्वती नदी दिसत होती. त्या नदीचे निर्मळ पाणी आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला खूपच शांतता देत होता. प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंददायी वाटत होता. कसोलमध्ये पोहोचल्यावर तेथील निसर्ग सौंदर्य पाहून आम्ही थक्क झालो. लहानसे पण अतिशय सुंदर असे हे गाव आहे. नदीकिनारी बसून थंड वाऱ्याचा आणि शांत वातावरणाचा आनंद घेतला. दुपारी स्थानिक जेवण चाखले, जे खूपच स्वादिष्ट होते. सायंकाळी आम्ही चालाल गावाकडे छोटासा पायी प्रवास केला. डोंगराच्या वाटा, झाडीतून येणारा सूर्यप्रकाश आणि दूरवर दिसणारी घरे खूपच मोहक होती. सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगात न्हाऊन निघाला. दुसऱ्या दिवशी आम्ही मणिकरण साहेबला भेट दिली. तेथील गरम पाण्याची कुंडे आणि धार्मिक वातावरण मनाला शांती देणारे होते. निसर्ग आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळाला. हा मनाली ते कसोल प्रवास माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील.